नमस्कार मित्रांनो, 21 जुलै प्रोमध्ये सगळेजण हळदीसाठी पारू आणि हरीशची वाट बघत असतात, पण ते दोघं काय येत नाही. गुरुजी म्हणतात, नवरी मुलीला आणायला एवढा वेळ का लागतोय? दिशा म्हणते, मी आणते हरीशला बोलून. पारू खूप रडत असते आणि हरीशला म्हणते, मला तुम्हाला फसवायचं नाही. आता हरीशला काय करावं हेच कळत नाही. तेवढ्यात दिशा जोरजोरात दार वाजवते आणि मोठ्याने आवाज देते, हरीश. आता पारू आणि हरीश घाबरतात आणि दाराकडे बघायला लागतात, पण दिशा मात्र सारखी आवाज देते आणि वाजवते. आता पारू घाबरून हरीशकडे बघायला लागते. आता दिशा पण येत नाही हे बघून आईल्या निघते, पण तेवढ्यात दामिनी पळत येते आणि म्हणते, वहिनी, पारू घरातच नाही आहे. आता मात्र सगळेच घाबरतात आणि उभा राहतात. आईल्या सगळ्यांकडे बघते आणि बोट करून म्हणते, दामिनी, तू पुन्हा गोंधळ घालायचा प्रयत्नसुद्धा करू नको. दामिनी म्हणते, ह्यावेळेस गोंधळ मी नाही, तुमच्या लाडक्या पारूने घातलाय. आता मात्र मारुतीचा चेहराच पडतो. आईला मात्र खूप हुशार असते. तिला संकटाची चाऊल बरोबर लागते, कारण ती पारूला पूर्ण ओळखून असते. जाहिरातीमधील खोटं जरी लग्न असलं तर पारू त्याला खरं लग्न मानणार आणि जाहिरात करण्याच्या पहिले ही गोष्ट ती आदित्याला पण बोलून दाखवते आणि त्याचमुळे ती हरीशला जाहिरातीत घेते. आणि मध्येच पारूशी आदित्यने लग्न केल्यामुळे तिला भीती वाटत असते की पारू ह्या लग्नाला खरं लग्न मानणार आणि त्याच कारणामुळे ती आदित्यावर भडकते आणि बोलणं टाकते. पण नंतर मात्र पारू स्वतःहून लग्नाला तयार होते आणि अहिल्याची भीती निघून जाते. त्यामुळे ती पारूची सगळी हौसमौस करते. आणि आता अहिल्याला कळतं की संकट आलं. पण तुम्हाला काय वाटतं, पारूने लग्नाला तयार होऊन स्वतःहून माती खाल्ली का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.